एकदा भगवान शिव आणि माता पार्वती पृथ्वीवर भ्रमण करत होते. भ्रमण करताना त्यांनी अनेक दृश्य पाहिली. काही लोक आपल्या आई वडिलांची मनापासून सेवा करत होते, तर काही त्यांना दुःख देत होते. काहींनी तर वृद्ध आई वडिलांना घराबाहेर काढले होते. काही लोकांकडे एवढे धन होते की ते ठेवायला जागा नव्हती, तर काहींना 2 वेळचे अन्नही मिळत नव्हते. हे पाहून माता पार्वती म्हणाल्या, महादेव, मला 3 प्रश्न पडले आहेत. पहिला प्रश्न, संसारातील सर्वात मऊ वस्तू कोणती? दुसरा प्रश्न, संसारातील सर्वात गोड वस्तू कोणती? आणि तिसरा प्रश्न, माणूस श्रीमंत किंवा गरीब कसा बनतो? महादेव हसून म्हणाले, पार्वती, या 3ही प्रश्नांची उत्तरे एका सुंदर कथेत दडलेली आहेत. एका नगरात एक अतिशय श्रीमंत शेठ राहत होता. त्याला 3 सुंदर मुली होत्या. एकदा तो व्यापारासाठी परदेशी जाणार होता. जाण्यापूर्वी त्याने मोठ्या मुलीला विचारले, बेटी, तू माझ्यावर किती प्रेम करतेस? म्हणाली, पिताजी, मी तुमच्यावर जीवापाड प्रेम करते. शेठ आनंदी झाला. तुला परदेशातून काय आणू? ती म्हणाली, माझ्यासाठी सोन्याची थाळी आणा. दुसऱ्या मुलीनेही तेच उत्तर दिले आणि सोन्याचा पंखा मागितला. नंतर शेठनं धाकट्या मुलीला विचारले, आणि तू माझ्यावर किती प्रेम करतेस? धाकटी मुलगी म्हणाली, पिताजी, मी तुमच्यावर मिठा एवढे प्रेम करते. हे ऐकताच शेठ संतापला. काय, माझी तुलना तू मिठाशी करतेस? रागाच्या भरात तो परदेशी निघून गेला. परत आल्यावर त्याने मोठ्या 2 मुलींना त्यांनी मागितलेल्या भेटवस्तू दिल्या, पण धाकट्या मुलीला काहीच दिले नाही. तरीही ती दुःखी झाली नाही. उलट आपल्या बहिणींच्या आनंदातच आनंदी राहिली. काही दिवसांनी एका राजकुमारानं त्या धाकट्या मुलीला पाहिले. तिचे सौंदर्य आणि नम्र स्वभाव पाहून तो तिच्या प्रेमात पडला. तो शेठकडे गेला आणि म्हणाला, शेठजी, मला तुमच्या धाकट्या मुलीशी विवाह करायचा आहे. शेठ म्हणाला, राजकुमार, माझ्या 2 मोठ्या मुली अजून अविवाहित आहेत. त्यांचे लग्न होण्यापूर्वी मी धाकट्या मुलीचे लग्न करू शकत नाही. तेव्हा राजकुमार म्हणाला, ठीक आहे शेठजी, पण आधी मला तुमच्या मोठ्या मुलींची परीक्षा घ्यायची आहे. शेठने परवानगी दिली. राजकुमार मोठ्या मुलीला राजवाड्यात घेऊन गेला. तिला अतिशय सुंदर आणि मऊ बिछाण्यावर बसवले. नंतर स्वादिष्ट सरबत दिले. राजकुमाराने विचारले, तू यापूर्वी इतक्या मऊ बिछाण्यावर बसली आहेस का? ती म्हणाली, नाही. आणि यापेक्षा गोड पेय कधी प्यायली आहेस का? ती म्हणाली, नाही. राजकुमार म्हणाला, ही माझ्या परीक्षेत नापास झाली. नंतर त्याने दुसऱ्या मुलीचीही अशीच परीक्षा घेतली. तिनेही तेच उत्तर दिले. राजकुमार म्हणाला, ही सुद्धा नापास झाली. शेवटी धाकट्या मुलीची वेळ आली. राजकुमारानं तिलाही तोच प्रश्न विचारला. ती शांतपणे म्हणाली, हा बिछाना खूप मऊ आहे, पण माझ्या आईच्या कुशीपेक्षा मऊ नाही. आणि सरबताबद्दल विचारल्यावर ती म्हणाली, हे सरबत खूप गोड आहे, पण माझ्या आईच्या दुधापेक्षा गोड नाही. हे उत्तर ऐकताच राजकुमाराच्या चेहऱ्यावर हसू आले. तो म्हणाला, हीच ती मुलगी आहे जिच्याशी मला विवाह करायचा आहे. लवकरच दोघांचा विवाह झाला. काही दिवसांनी राजकुमारानं आपल्या सासऱ्याला जेवणासाठी राजवाड्यात बोलावले. राजवाड्यात अनेक प्रकारचे पंचपक्वान्न बनवले गेले, पण प्रत्येक पदार्थात एक गोष्ट मुद्दाम टाकली नव्हती, मीठ. शेठनं जेवणाचा पहिला घास घेतला आणि रागानं म्हणाला, हे कसले जेवण, याला काहीच चव नाही. तेव्हा धाकटी मुलगी पुढे आली आणि म्हणाली, पिताजी, या जेवणात सर्व काही आहे, पण मीठ नाही. मी जेव्हा म्हणाले होते की मी तुमच्यावर मिठा एवढे प्रेम करते, तेव्हा तुम्ही रागावलात. पण आज तुम्हालाच समजले असेल की मिठाशिवाय जेवण बेचव होते, त्याला किंमत नसते. तसेच आई वडिलांशिवाय जीवनाला चव नसते. त्यांचे प्रेम आणि आशीर्वाद हेच जीवनाचे खरे मीठ आहे. हे ऐकून शेठच्या डोळ्यात अश्रू आले. त्याला आपल्या मुलीच्या प्रेमाचा खरा अर्थ समजला. तो मुलीला जवळ घेत म्हणाला, बेटी, मला माफ कर. खरे प्रेम ओळखण्यात मी चूक केली. हे ऐकून माता पार्वती म्हणाल्या, महादेव, आता माझ्या 3ही प्रश्नांची उत्तरे मिळाली. महादेव म्हणाले, पार्वती, संसारातील सर्वात मऊ वस्तू म्हणजे आईची कुशी. संसारातील सर्वात गोड वस्तू म्हणजे आईचे दूध. आणि जो आई वडिलांची मनापासून सेवा करतो, त्याच्यावर देवाची कृपा होते. तो सुखी आणि समृद्ध होतो. पण जो त्यांचा अपमान करतो, त्याच्या जीवनात दुःख, अशांती आणि दारिद्र्य येते. आई वडिलांचा आशीर्वाद हेच जगातील सर्वात मोठे धन आहे. लाईक, सबस्क्राईब जरूर करा.